नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण वांग्या बटाट्याची सुक्की भाजी करणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 वांगे आणि 1 बटाटा पातळ पातळ स्लाइसमध्ये उभ्या स्लाइसमध्ये कापून घेतलेला आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण चिरून ठेवलेली आहे। तर आता आपण भाजीला फोडणी घालूयात। इथे 4 पळ्या मी तेल घेत आहे। फोडणीला आपण आता मोहरी आणि जिरं घालत आहोत। कढीपत्ता सुद्धा आपण घालू शकतो, पण माझ्याकडे नाही, आता कढीपत्ता संपलेला आहे त्यामुळे मी नाही घातला। आता आपण जो कांदा चिरून घेतला होता तो घालून घेतलेला आहे, तो सुद्धा उभाच चिरलेला आहे। टोमॅटो सुद्धा आपण उभाच चिरून घेतलेला आहे। हा कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून पुन्हा मिक्स करून घेऊया। आता हा टोमॅटो आपण घालून घेतलेला आहे। टोमॅटो 1-2 मिनटं परतून झाला की आपण याच्यामध्ये धना पावडर घालत आहोत 1 चमचा आणि 1 चमचा जिरा पावडर घातलेली आहे। त्याचबरोबर इथे मी घरचा कांदा लसूण मसाला वापरत आहे। 1 टेबलस्पून घेतलेला आहे मी पोह्याचा, 1 चमचा म्हणजे। आणि आता हे आपला मसाला वगैरे परतून झालेला आहे तेलामध्ये, त्याचमध्ये आपण ही भाजी जी धुवून घेतलेली आहे ती घालत आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीला पूर्ण मसाला। थोडंसं 2 मिनटं आपण वाफ देऊया। आता वाफ देऊन झाली 2 मिनटं, आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। आता आपण हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान मिक्स झालं की आपण भाजीवरती झाकण ठेवणार आहोत। एक 10 मिनिटातच होते ही भाजी, पण त्याला 1 ते 2 वेळा आपण मधून झाकण उघडून पुन्हा मिक्स करून पुन्हा झाकण ठेवायचं। असं किमान 2 वेळा तरी करायचं, म्हणजे मग भाजी व्यवस्थित शिजेल, व्यवस्थित मिक्स पण होईल आणि व्यवस्थित शिजेल सुद्धा। हे बघा, आता आपली ही भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे। आता आपण भाजी तयार झाल्यानंतर इथे कूट घालत आहोत। 3 चमचे पोह्याचे मी याच्यामध्ये कूट घातलेला आहे। भाजी आपली रेडी झालेली आहे। आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। मस्त अशी चमचमीत, चवीला अगदी छान अशी मस्त टेस्टी आणि 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे। अगदी पटकन होते आणि चवीला सुद्धा एकदम उत्तम लागते। थँक्यू।